चेकिंग करा त्याचं. विचारा ना जरा, तुम्ही अर्धवट माहिती घेतली, तुम्ही फक्त नंबर घेतला माझा, सगळी माहिती घ्या माझी. हो ह्याचं चेकिंग करा पहिलं. हा माझं चेकिंग करायला जरा नीट व्यवस्थित चेकिंग व्हायला पाहिजे साताऱ्यामध्ये, है ना संजय? उघडा. डिकी उडून बघा, परत उघडतो बघा. हॅलो ती चालू कर की. बोल. आत्ता चेकिंग चालू आहे, चांगलं वाटलं मला. ते पूर्ण माहिती घेत नाही आहे, फक्त मोबाईल नंबर घेतला, तो माणूस कोण आहे, कुठून आला आहे, काय आला आहे, ही सगळी माहिती घ्यायला पाहिजे. अर्धवट चेकिंग होतं आहे. त्याच्यामुळं काल मालवणमध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये 25 लाख रुपये सापडले. तर साताऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाण होऊ शकते. हा जो परिसर आहे, गोडोलीचा परिसर आहे, इथं तर हा सेन्सिटिव्ह भाग आहे, इथं सगळे दिग्गज उभा राहिलेले आहेत. तर चेकिंग मला अजून वाटतं की आणखीन स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. यांनी माझं फक्त नाव घेतलं, माझा फक्त मोबाईल नंबर घेतला, पण मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मी कुठं गेलो होतो, मी कुठं चाललो आहे, हे पण विचारणं तुमचं काम आहे. ही चेकिंग अर्धवट होत आहे. माझी ही विनंती राहील प्रशासनाला, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, तर ह्याच्यापेक्षाही स्ट्रिक्ट चेकिंग व्हायला पाहिजे. योगायोग काय आहे, माझी जर MH 11 असती तर मला सोडलं पण असतं, पण माझी MH 14 पुण्याची पासिंग आहे. त्याच्यामुळे मला, आणि ती जरा थोडीशी मर्सिडीज गाडी असल्यामुळे त्यांनी मला साईडला घेतलं. पण असू दे, चांगली गोष्ट आहे. पण MH 11कडे तर आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे, आवर्जून MH 11कडे. तुम्ही, मला असं वाटतं संजयराव, की त्यांच्या रेकॉर्डमध्ये बघा की कालपासनं परवापासून किती MH 11 अडवलेले आहेत. आत्ता माझ्यासमोर एक MH 11 होती, त्याचं फार काही तपासलं गेलं नाही, ती तशीच निघून गेली. तपासणी आत्ता फक्त डिकीची होती. आता माझ्या हे बघा, गाडीमध्ये माझ्या सगळे स्टाफ वगैरे बसलेला आहे. मी जर पैसे सीट खाली लपून ठेवले असतील तर काय करणार आहे कोणाला? बरोबर. तुम्ही चेकिंग ही अर्धवट करू नका, अशी काही होणार नाही. हा फक्त शो बिझनेस होईल. दिवसाचं चेकिंग होतं. त्यांना वाटतं रात्रीच पैसे येतात, दिवसा पण पैसे येत असतात, दिवसाही घडामोडी घडत असतात. तर दिवसाही तेवढंच स्ट्रिक्ट चेकिंग होणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद. आपल्याकडं जाऊ का?